नमस्कार, मी राकेश मोरे. आपण आता आपल्या ऋणानुबंधच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये म्हणजेच 16व्या एपिसोडमध्ये आणखीन एका फॅमिलीला भेटतोय. ही फॅमिली तुम्हाला सॅमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व दिसेल. तर सॅमच नाही, त्याबरोबर बीएमएमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ती ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व दिसेल, आयसाच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये दिसेल. आणि माझ्याबरोबर आज इंटरव्ह्यू घेण्यासाठी आहे सोनाली ब्रिल. आणि ज्या फॅमिलीला आज आपण भेटतो ते आहेत सुजित तेलंग आणि अपर्णा तेलंग यांना. सो वेलकम. नमस्कार सुजित आणि अपर्णा ताई, कसे आहात तुम्ही दोघे? छान, मस्त. आणि धन्यवाद, तुमचं स्वागत. थँक्यू. थँक्यू सो मच. तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूल मधनं आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला सुरुवात करूया. तयार? कसं बालपण वगैरे सांगा, कसं, कुठे जन्म झाला, कुठे शिक्षण लहानपणाचं शाळेचं झालं? माझा जन्म झाला छत्तीसगड बिलासपूरमध्ये. ओके. माझे आई बाबा दोघेही रेल्वेमध्ये आहेत, होते म्हणजे आता रिटायर झाले. आई हॉस्पिटलमध्ये होती, रेल्वे हॉस्पिटलमध्ये, आणि बाबा हॉस्पिटलमध्येच क्लर्क होते. आणि बालपण मस्त, खूप छान गेलं माझं बालपण. म्हणजे अजूनही आठवणी खूप छान आहेत. माझ्या बाबांचं गाणं म्हणत म्हणत शाळेत सोडून देणं, अच्छा. आणि परत शाळेत सुट्टी झाली की याच्या घरी थांबणं. ओके. मग याची आई माझ्यासाठी फूड बनवून ठेवायची, म्हणजे माझा भाऊ आणि मी फूड बनवून ठेवायची. मग बाबा 6 वाजता यायचे आम्हाला घ्यायला. तर खूप छान आठवणी आहेत लहानपणच्या. आणि छत्तीसगड मध्ये तुमचं? नाही, मग आम्ही 1979 मध्ये नागपुरात आलो. आईला नागपूरच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये जॉब लागला, त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे शिफ्ट झाला. तिकडे शिफ्ट झालो. आणि सुजित, तुझ्याबद्दल काय सांगेल? जन्म कुठे झाला आणि लहानपण कुठे गेलं? सो माझा जन्म महाराष्ट्रातच झाला, अकोल्याला. पण वडील रेल्वेत असल्यामुळे लहानपण सगळं माझं जवळपास 12-13 वर्षाचा होईस्तोवर आम्ही झारखंडमध्ये होतो. अच्छा, बरं. चक्रधरपूर म्हणून रेल्वेवाल्यांसाठी ते नाव माहित आहे, कारण रेल्वेचं डिव्हिजन आहे एक ते. बाकी त्या गावात काही नाहीये. पण चक्रधरपूरला काही वर्ष, बिलासपूर छत्तीसगडला काही वर्ष, खडगपूरला काही वर्ष, असं म्हणजे बंगाल साईडलाच माझं लहानपण गेलं सगळं. ओके. ती विसरली सांगायला. आमची भेट चक्रधरपूर झारखंडलाच झाली. जवळपास म्हणजे ही जवळपास 2-2.5 वर्षाची असेल. अच्छा. तर हिच्या आईला तिथे काय टेम्पररी तिथल्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस कामावर यायचं होतं. तर ही आजी आणि हिची आई असे तिघी चक्रधरपूरला होते. बरं. आणि तिथे इनमीन 5 फॅमिलीज होत्या मराठी. बाकी सगळे बंगाली, तेलुगू, रेल्वेवाले सगळे. 5 मराठी फॅमिली होत्या. ह्यांची एक थोडी टेम्पररी म्हणे का, पण काही दिवसाकरता ते होते. त्यामुळे आम्ही घरी गेलो होतो यांच्या. तिथे माझी पहिली भेट झाली. ही 2.5 वर्षाची असेल, मी 4.5-5 वर्षाचं. तरी पण आठवते पहिली भेट? हो, आठवते, चांगलीच आठवते मला. तुमचे बाबा? माझे बाबाही रेल्वेमध्येच. अच्छा, बरं. सो तसे ते फ्रेंड्स होते का बाबा? माझी आई आणि याची आई मैत्रिणी. तेच म्हणजे जसं आमची मी सांगितलं 76 मध्ये ती चक्रधरपूरला म्हणजे आले होते. माझी तशी आई ओळख सबस्टिट्यूट मध्ये हॉस्पिटलमध्ये काम करायची. जर कोणी Okay. मॅटर्निटी लिव्ह वर गेलं असेल तर त्याच्या ठिकाणी ती नर्स Replacement म्हणून, म्हणून हा, ते job. क्लिनिक्स, त्या ज्या रेल्वेच्या क्लिनिक्स असतात हो. तिथे काम करायची. अच्छा. तर मी, माझी आजी म्हणजे आईची आई आणि आई, आम्ही अशा 3 जणी फिरतीवरच असायचो. ओके. कधी जसं job चक्रधरपूर, बदलेल तसं हा, जिथे पोस्टिंग असेल तिथे हा. तुम्ही जायचं. मेनली कलकत्ता आणि बिहार साईडला जास्त अच्छा. पोस्टिंग मग असायच्या. तुमचं इनिशियल स्कूलिंग थोडंसं आउट ऑफ महाराष्ट्र तिथे झालं? इनिशियल माझं बिलासपूरला झालं. बिलासपूरला झालं. हा, आणि आमच्या घराच्या मागे भातखंडे संगीत विद्यालय होतं बिलासपूरला. ओके. तिथे थोडं सुरुवात म्युझिकची तिथनं झाली. ओके. बरं. आणि मग आम्ही नागपूरला आलो. ओके. मी 5 वर्षाची होते तेव्हा. आणि मग नागपूरला पुढचं आलो. शाळेचं शिक्षण शिक्षण पूर्ण वगैरे नागपूरमध्ये? सगळं नागपूरला. आणि मग तुमचं सुजित? हे काही महिनेच होते, हा. पण आम्ही बरेच वर्ष तिथे होतो चक्रधरपूरला. आणि 82-83 म्हणजे मी साधारण 12 वर्षाचा असेल. ओके. त्यावेळेस वडिलांची मग बदली झाली. तिथून निघताना सांगण्यात आलं की नागपूरला बदली झाली म्हणून. अच्छा. पण नागपूरला आल्यावर वडिलांना कळलं की नागपूर नाही मिळणार आहे. नागपूर न जाता बीना, भोपाळजवळ एक बीना म्हणून गाव, अच्छा. तिथे पोस्टिंग आहे. त्यामुळे मला आजीकडे ठेवण्यात आलं अकोल्याला परत. तर माझं 6वी अकोल्यात झालं. मग 7वीत वडील तोपर्यंत बिन्याला सेटल झाले होते. ओके. तर म्हणे ठीक आहे चला बिन्याला, म्हणून 7वी बिन्याला झाली. बीना म्हणजे MP, भोपाळजवळ. आणि मग तिथे 8वी पर्यंत शाळा होती. मग परत वडिलांचं चालू होते प्रयत्न, नागपूरला व्हायचे चान्सेस होते बदली. तर मग परत तिथनं
इकडे मूव्ह करायच्या ऐवजी परत तू अकोल्याला जा म्हणून मला परत आजीकडे पाठवण्यात आलं 8वीत. हो बापरे. सो माझं 6वी अकोला, 7वी बिना, 8वी अकोला, बरेच स्कूल चेंज झाले म्हणजे खूप स्कूल चेंज त्या झाले. वेळेमध्ये. हा, आणि मग 9वी तोपर्यंत मग वडिलांची झाली होते, आले होते नागपूरला. तर 9वी, 10वी, 11वी, 12वी सगळं नागपूरमध्येच झालं. त्यामुळे तुम्हाला भरपूर एक्सपोजर वेगवेगळ्या सिटीजचं मिळालं, राईट? येस, वेगवेगळे सिटीज म्हणजे महाराष्ट्र पण आहे आणि बाकी ठिकाणी म्हणजे अपार्ट फ्रॉम महाराष्ट्र छत्तीसगड, बंगाल, काही काळ म्हणजे रिटायरमेंटच्या आसपास वडील विजयवाडा त्या साईडला होते, आंध्र, वॉल्टेअर म्हणून. त्यामुळे भरपूर इकडे तिकडे सगळीकडेच झालेलं फिरणं इंडियात तरी. अरे वा, छान छान. मग त्याच्यानंतर कॉलेजला तुम्ही दोघे कुठे होते? नागपूरच. नागपूरमध्येच? पण कुठलं कॉलेज किंवा कुठली फील्ड होते तुमची नाही, कॉलेज? 11वी 12वी मी सायन्स घेतलं होतं. धरमपेठ सायन्स कॉलेज खूप फेमस आहे तिथे. सुरेश भट. सुरेश भट्टांचं घर होतं आमच्या कॉलेजच्या मागे. 11वी 12वी सायन्स होतं माझं. त्याच्यानंतर मग मी धरमपेठ कॉमर्स कॉलेज. तुमचं गाण्याचं आणि खूप संगीताचं relation. association एकदम चांगलं आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा तुमच्या हो. घराच्या मागेच संगीत विद्यालय विद्यालय होतं आणि माझे बाबा इतके गाणे म्हणायचे. हा. स्कूटरवर बसल्या म्हणजे घरात सुरुवात ही मर्फीचा रेडिओ होता आमच्याकडे आणि तो रेडिओ सुरू व्हायचा जो 6 वाजता आणि ते घरात असेल ना तर ते गुणगुणत राहायचे कंटिन्युअस. ते कानावरती पडत राहायचं, हो. ते रेडिओचं संगीत हा. कानावरती पडत राहायचं. हो, तर अच्छा. त्याच्यामुळे खूप असं म्हणजे माझे बाबा खूप फुल ऑफ लाईफ. Full of life. हा, हे मी गाणं म्हणत राहायचे, जोक करत राहायचे. अच्छा. Okay. असं खूप छान. छान वातावरण होतं तुम्ही हा. त्याच्यामध्ये वाढलं. आई थोडी स्ट्रिक्ट होती, हा. पण असं काही जाणवलं नाही कधी. सुजित, कॉलेजला तू कुठल्या फील्डला? 12वी नागपुरातच झालं माझं. आणि त्यानंतर मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला ऍडमिशन मिळाली इंजिनिअरिंगला. आणि तिथे सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं मला. अच्छा. तर त्यावेळेस मी गेलो आणि जॉईन झालो तिथे. 1 वर्ष पूर्ण केलं वालचंदला. त्याच्यानंतर मग मला सिव्हिल पेक्षा मला केमिकलमध्ये जास्त इंटरेस्ट होता, म्हणून मी परत नागपूरच्या LIT लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथे परत अप्लाय केलं. अँड आय रिपीटेड, म्हणजे तिथे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट वॉज अ सेपरेट फ्रॉम, म्हणजे साधारण VRC जे कॉलेज होतं नागपूरचं, त्यांची ऍडमिशन आणि LITची ऍडमिशन. LIT वॉज लाईक अ काय म्हणतात स्टँड अलोन. असं ते ट्रान्सफर व्हायची नाही. त्यामुळे मला परत फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यावी लागली. सो आय रिपीटेड द फर्स्ट इयर बट फिनिश माय केमिकल इंजिनिअरिंग LIT मधनं, नागपूरमधनच. आणि मग पुढे मास्टर्स केलं की नाही, direct job केला? मी डायरेक्ट जॉब मध्येच लागलो. पण केमिकल केल्या असल्याने मला प्लांटमध्ये जॉब हवा होता. ओके. पण को इन्सिडेंटली म्हणा, कशामुळे म्हणा, मला कधीच तो प्लांटचा जॉब कधीच मिळाला नाही. सो मला जो पहिला जॉब होता तो पुण्याला मिळाला. अँड दॅट वॉज इन सेल्स अँड मार्केटिंग. ऑफकोर्स इक्विपमेंट, सगळं केमिकल इक्विपमेंट सेल्स अँड मार्केटिंग होतं. पण त्यावेळेसही मला जो एरिया देण्यात आला तो ईस्टर्न इंडिया दिला. त्यामुळे परत माझ्या ज्या चक्रा होत्या नागपूरहून कलकत्ता, दर महिन्याला कलकत्त्याला जाणं व्हायचं. ते साधारण 6-7 वर्ष केलं मी. पण मग ट्रॅव्हलिंगनी खूप कंटाळलो आणि मग तो जॉब सोडून मी कॉलेजमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीला केमिकल इंजिनिअरिंग शिकवायला लागलो. अच्छा, बरं. दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऐरोली, मुंबई युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड. तर तिथे मी 5 वर्ष केमिकल इंजिनिअरिंग शिकवायचो ॲज अ प्रोफेसर म्हणून. ॲज अ प्रोफेसर. अरे वा, छान. सो किती वर्ष मग तुम्ही हे असं तिकडे म्हणजे इंडियात जॉब केला? इंडियात 94 पासून माय फर्स्ट जॉब 94 ला सुरू झाला आणि इकडे 2007 मध्ये आलो. 2007 साली US ला आला. या, सो मग 12-13 वर्ष इंडियात जॉब केले. अच्छा, छान. तर तुम्ही एकमेकांना तर लहानपणापासूनच ओळखत होता. आणि कंटिन्युअस टच मध्ये पण होतो. म्हणजे Continuous touch मध्ये पण. माझ्या शाळेच्या बाजूला यांचं घर होतं. रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहायचो आम्ही. हा. हे राहायचे. हा. म्हणजे मग लंच ब्रेक झाला की यांच्या घरी मावशी काहीतरी करून ठेवायची. माझा डबा असायचा, डबा मैत्रिणी खायच्या आणि मी यांच्या घरी जाऊन लंच करायची. कारण की ती काहीतरी बनवून ठेवून गेलेली असायची कुठे बाहेर जायचं असेल तर. नाही तर मग माझी वाट बघायची जेवायला. अरे वा. मग लंच ब्रेक मध्ये यांच्या घरी जाऊन जेवण आणि मग परत शाळेत. मग परत शाळा 3:30ला सुटायची तर परत यांच्या घरी. मग तिथे बसायचो, माझा भाऊ आणि मी, आम्ही बसायचो. आणि मग 6ला बाबा यायचे पिकअप करायला. अच्छा. मग तुमचं लव्ह मॅरेज? नाही, आमचं नाही, अरेंज सिच्युएशन Arranged marriage. सो मी जसं सांगितलं, आम्ही 83-84 मध्ये नागपूरला आलो. आणि ती जे सांगते शाळेच्या शेजारी, ती त्यावेळेसची गोष्ट आहे. म्हणजे ती पण साधारण मिडल स्कूल आणि मी हायस्कूलला होतो.
तर त्यावेळेसची गोष्ट आहे की रेल्वे, माझे वडील रेल्वेमध्ये असल्यामुळे रेल्वे क्वार्टर होते अजनीला, नागपूरला. तर तिथे त्यांची शाळा होती आणि माझी शाळा आणि तिचं टायमिंग, तिच्या शाळेचं टायमिंग कधीच जमलं नाही, कारण माझी 12ला सुरू व्हायची, तिची जवळपास आणि संपत याची आलेली इमेज कशी ना दादाची होती, म्हणजे असा दादा आहे हा, म्हणजे असं हा. proper असं असा म्हणजे Dashing याचा दादा नाही, भाऊ तसा आणि दादा नाही. तसा दादा नाही तसा दादा नाही. पण पण असा आता मावशी, ही मावशी म्हणायची, मी हिच्या आईला मावशी म्हणायचो. हा, आता तर दादा म्हणजे असा मोठा भाऊ जो असतो, नाही नाही, पण ज्याची भीती वाटते असा दादा, की ज्याची भीती वाटते. एकतर असे डोळे मोठे मोठे आणि ह्याच्या भावाशी माझी मैत्री बोलत पण नसेल एवढं त्यावेळेस, नाही. right? नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम, आई जसं ती म्हणाली, तिचे वडील आई यायचे घ्यायला आणि 6ला, मला शाळेतनं यायला ऑलमोस्ट 5:30 व्हायचे. आणि त्यावेळेस म्हणजे शाळेतनं आला की दप्तर टाका आणि आधी खेळायला जा, हो, बरोबर. त्यामुळे हार्डली आम्ही तसं काय इंटरॅक्ट. म्हणजे बोलणं वगैरे काय नाही होत नाही. नसेल. आणि हा कमी बोलायचा तेव्हा, आता बोलतो बऱ्यापैकी पण तेव्हा कमी बोलायचा. आणि परत ह्याच्या भावाशी माझी खूप छान मैत्री होती. त्याचा लहान भाऊ आहे. लहान हा, तर त्याच्याशी चांगली मैत्री होती. त्याच्याशी चांगल्या मराठी, माझं हिंदी मीडियम होतं, मी पूर्ण हो, बरं. हिंदी मीडियम मध्ये शिकले. शिक्षण पूर्ण हा, हिंदी medium शिक्षण मध्ये पूर्ण हिंदी मीडियम मध्ये झालं, पण मराठीचे काही शब्द, हा. कारण थर्ड लँग्वेज माझं मराठी होतं, तर मग तो शिकवायचा मला मराठी. त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्या जास्त मराठी शिकला. हा, कारण त्याचं मराठी मीडियम होतं हो, बरं. आणि माझं हिंदी मीडियम होतं, तर मग आम्ही असं बोलत बसायचो वगैरे. पण हा कधी अजिबात आणि घरी सांगितलं होतं की एका ठिकाणी बसून राहायचं, मस्ती करायची नाही. जर मला असं कंप्लेंट आली तर बघा मी काय करते, अशी आईची वॉर्निंग सांगत होती. असायची. हा. हा, त्याच्यामुळे मग एकाच ठिकाणी बसून राहायचं. हा. मग कसं काय झालं पुढे सगळं? हा. मॅरेज पर्यंत गाडी कशी काय आली, लग्नापर्यंत? आता फॅमिली फ्रेंड्स, हम्म. आई दोघी फॅमिली फ्रेंड्स, आणि मग मला जॉब लागला पुण्याला, तोपर्यंत हिचंही बीकॉम झालेलं होतं. मग आई दोघांची आया भेटल्या कधीतरी आणि आपसात ठरवलं दोन्हींनी. मग आम्हाला विचारलं. तर आता Okay. अर्थात मला काही प्रॉब्लेम नव्हता, तिलाही काही प्रॉब्लेम नव्हता. सो इट वॉज अन अरेंज मॅरेज. माहिती होतं एकमेकांबद्दल सगळं जवळपास, हा. right? त्यामुळे काय सोपं होतं डिसिजन घेणं. लग्न कधी झालं? 98 साली लग्न झालं, नागपूरमध्ये? नागपूरमध्येच. नागपूर. अच्छा. मग लग्न ते US कसा मग प्रवास, लग्नानंतर मग किती वर्ष? लग्नाच्या आधी मी जॉब करत होते मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट म्हणून. त्यावेळेस मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन इंडिया, नागपूरमध्येच? हा, नागपूरमध्ये. ओके. मग लग्नानंतर मग मुंबईला काम करायला लागले. नवी मुंबईला आमचं घर होतं. म्हणजे, सुजितचं तेव्हा तिथे जॉब, असल्यामुळे हा टीचिंग करायचा. आणि ह्याचा एक मित्र होता, तो नेस्लेमध्ये जॉब करायचा आणि स्वित्झर्लंडला होता तो स्थायिक. ओके. तर तो एक दिवस घरी आला हम्म. आणि त्यांनी जवळपास ब्रेन वॉशच केलं याचं, की तू इथे काय करतोय टीचिंग. आणि हा रोज त्या प्रिन्सिपलशी भांडण करून यायचा की मला एमटेक करायचंय, तू मला करू देत नाही. आणि शिकायचं होतं पुढे हा, म्हणजे. पुढे शिकायचं म्हणजे नोकरीमुळे, कारण एकदा मी प्रोफेसर त्या फील्डमध्ये गेलो तर सुरुवातीला खूप टफ होतं. म्हणजे माझा काहीच अनुभव नव्हता. 6-7 वर्ष सेल्समध्ये काम केल्यानंतर माझा पहिला अनुभव म्हणजे मी असं विचार करत चाललो होतो. पहिला जो क्लास घेतला मी टीचिंगचा, की आपण कॉलेजमध्ये असताना मला सगळ्यात टफ विषय थर्मोडायनामिक्स, केमिकल इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, हा ओके. माझ्या नशिबी आला शिकवणं. तोच उरला होता, कारण बाकीचे सगळे पिक झाले होते. तर मला आठवत आहे की मी जेव्हा पहिला क्लास घ्यायला जात होतो, हा. तर मी हा विचार केला की हा विषय मला थर्ड इयरला होता आणि मला काही यातलं काही समजत नाही, त्यामुळे वर्षातनं फक्त 2 लेक्चर मी केले होते. आता हाच शिकवायचा आहे. तर म्हटलं हे कठीणच सब्जेक्ट आहे, इथेही सगळे पोरं नसतीलच तिथे, आपण जायचं आणि पोरं नाही म्हणून यायचं परत, अशा विचाराने गेलो. पण गेलो आणि वर्गात शिरलो आणि 80 मुलं एकदम समोर उभे. अरे बापरे. आणि मला म्हणजे अजूनही आठवत नाही मी काय केलं त्या पहिल्या लेक्चरला. अच्छा. म्हणजे बोर्डकडे बघून जे मी पुस्तकातून लिहायला सुरुवात केली, काय लिहितोय मलाही माहित नाही. एकदम स्ट्रेसफुल हा. एन्व्हायरमेंट मध्ये. पण ते झाल्यानंतर थोडंफार मग मला हे झालं की इथे आपण बॉस आहे. कारण स्टुडंट म्हटलं की सर आहे, सराचं म्हणजे ऐकावंच लागणार स्टुडंटला, आणि आपण काही केलं तरी यांना आपण बॉस आहे. हा. तर ती भीती गेली माझी. आणि 5 वर्षात मी म्हणजे ह्याच्यात आलो होतो की आता हेच करायचं. इट्स अ गुड लाईन, मला आवडली आहे. पण मेन तिथे प्रॉब्लेम असा होता की माझं फक्त बीई असल्यामुळे, बीटेक असल्यामुळे एमटेक करणं जरुरी होतं. कारण मला तिथे जर ग्रोथ पाहिजे असेल, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर असं, तर एमटेक करणं जरुरी होतं. तर मी प्रयत्न केले. IIT मध्ये युजली टीचर्स कोटा असतो एक एमटेकचा, तर ते मी
त्यांची एंट्रन्स एक्झाम होती ती पास केली ओके. आणि ते सगळं झालं होतं, म्हणजे आता जॉईन करायचं. पण त्याच्यात काय असतं की तुम्ही जिथे काम करता तिथल्या इन्स्टिट्यूशन हेडनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यायचं असतं टू रिलीज यू फ्रॉम द जॉब. टू रिलीज मी अँड अलाउ मी टू पार्ट टाइम डू माय एमटेक. अच्छा. आणि आमचे प्रिन्सिपल, आणि जसं ती म्हणाली प्रिन्सिपलशी भांडून यायचं, म्हणजे प्रिन्सिपल आणि माझे एचओडी केमिकलचे यांचं पटत नसल्यामुळे ते माझ्यावर आलं की तो मी एनओसी देणार नाही म्हणून. अरे बापरे. आणि त्याच्यावर मग ते वादविवाद व्हायचे. मग शेवटी आता म्हटलं हा इथे काय राहून मला चान्स नाही मिळणार, म्हणून मग 2005 मध्ये मी लोन घेऊन हा. एसएपीचं सर्टिफिकेशन केलं. ओके. दॅट्स हाऊ आय एंडेड अप इन आयटी. तिथे 2005 मध्ये ते सर्टिफिकेशन झाल्यानंतर सत्यम मध्ये जॉब लागला पुण्याला, पुण्यामध्ये. सत्यम पुणे. मग 2 वर्ष तिथे सत्यम म्हणजे ऑफशोरला प्रोजेक्ट केलं ओके. आणि 2007 ला मग इथे युएस ला पाठवलं सत्यमनी एच1. त्यांच्या थ्रूच तुम्ही आलात. आणि मग कुठे आलात आधी? इथे पहिलं शहर म्हणजे अटलांटा अटलांटा. आणि कोका कोला हेडक्वार्टर्स. ओके. सो कोका कोला तोपर्यंत नुसतं ऐकून खूप फेमसच आहे, कोका कोला ॲज अ ड्रिंक वर्ल्डवर. पण कोका कोला हेडक्वार्टर मध्ये काम कधी करीन हे कधी मी विचार नव्हता केला. कारण की त्या फील्डचाच विचार केला होता हा. तुम्ही. तर ह्यांचं सगळं कॉलेजचं हे चालू असताना प्रोफेसर म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तिथे काही वर्ष जॉब केला हा, मी मुंबईत. मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन केलं आणि मग याला सत्यम मध्ये जॉब लागला. मग मी अंडर रायटिंगचा कोर्स करून AHMSI अशी एक कंपनी होती, अमेरिकन होम मॉर्गेज असं काहीतरी, Okay. आता आठवत नाही मला. त्या कंपनीमध्ये मग अंडर रायटर म्हणून काम केलं मी अच्छा. 2007 पर्यंत. आणि मग तुम्ही इकडे शिफ्ट इथे आला. हा. मग साधारण किती वर्ष अटलांटा मध्ये राहिलात? आणि अटलांटा साधारण मला असं वाटतं 2 वर्ष सुरुवातीला आल्या 2007 ते 2009. मग त्याच्यानंतर 1 वर्ष लेक्झिंग्टनला होतो, हे केंटकी मध्ये. केंटकी. ओके. मग तिथून 1 वर्ष सेंट लुईसला होतो, मिझुरी. मिझोरी. आणि मग त्यानंतर परत मला अटलांटाला युपीएसचं प्रोजेक्ट मिळालं, तर मग परत अटलांटाला. सो त्यावेळेस म्हणजे 2011 मध्ये अटलांटाला गेलो आणि मग 2014 पर्यंत इथे सॅन अँटोनियोला मूव्ह व्हायच्या पर्यंत तिथेच होतो, आणि अटलांटा. 2014 मध्ये. 2014 मध्ये सॅन अँटोनियोला. मग इथे आल्यावर कसं वाटलं, म्हणजे ही सिटी अटलांटाच्या कम्पॅरिझन मध्ये? आणि ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आम्ही वापस जाऊ अटलांटाला. अच्छा. म्हणजे- हो, बरं. ते- पण अजूनही- ही place तुम्हाला फार आवडते म्हणजे. हो, खूप आवडतं. ओके. बरं, मग तुम्ही आता आम्ही बघतो की सॅम मध्ये एवढ्या ऍक्टिव्ह आहात दोघेही, आणि तुमची म्युझिकची आवड, इनफॅक्ट दोघांची, मग म्युझिक, क्रिकेट, ह्या सगळ्याची आवड लहानपणापासून होती. तुम्ही दोघेही म्युझिक शिकताय कारण हम्म. हो. त्यामुळे क्रिकेटची याला आवड लहानपणापासून होती, कारण हा माझ्या शाळेच्या खिडक्यांची काच फोडायचा. अच्छा. म्हणजे रोज शाळेत गेले की कुठलं ना कुठलं काच खिडकीचं तुटलं, कारण आमच्या शाळेच्या अगदी मागे मोठं ग्राउंड होतं ओके. आणि तिथे हे क्रिकेट खेळायचे. बरं. संध्याकाळी खेळले की सकाळी क्लासमध्ये गेलं की दिसायचं की कुठला तरी काच सुटली. फुटली आहे. म्हणून So, मग ती आवड क्रिकेट. आली. पण संगीताची आवड तुमच्या घरात पण आधीपासून होती? अरे So, नाही. सो मग क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स मध्येच माझे वडील खूप खेळले त्यांच्या दिवसात. Sportsman. हा, ते टेबल टेनिस, बिलियर्ड्स मध्ये ते सेंट्रल इंडियामध्ये ही हॅज वन अ लॉट ऑफ टुर्नामेंट, बरं. बिलियर्ड्स आणि स्नूकर मध्ये. बरं. तर म्हणजे अशा गेम्स मध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, या गेम्स मध्ये त्यांच्यामुळे मलाही इंटरेस्ट. हा. आणि लहानपणापासून मी जे चक्रधरपूर म्हणतोय, म्हणजे हो. 3री-4थी पासून जे खेळायला सुरू केलं क्रिकेट, तर ते क्रिकेटच म्हणजे इंटरेस्ट म्हणून हम्म. तेच डेव्हलप झालं. मग नागपूरला कंटिन्यू, कॉलेजमध्ये असताना कॉलेजला रिप्रेझेंट केलं. तर क्रिकेट हेच मला हे होतं की म्हणजे इंजिनियर नसतं झालो तर क्रिकेटमध्ये माझा प्रयत्न होता की मला क्रिकेटमध्ये जायचं, Passion नव्हतं तुमचं. पॅशन होतं. पण ते घरी त्यावेळेस आमच्या वेळेस म्हणजे आई वडिलांचं स्ट्रिक्ट, एक तर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर झाल्याशिवाय दुसरं काही क्रिकेट वगैरे फालतूपणा बंद कर असंच. पण क्रिकेटमध्ये नेहमीच इंटरेस्ट होतं. गाण्याचं काही इंटरेस्ट नाही, हा. म्हणजे किंवा असं नव्हता. तेव्हा नव्हता. हा, तेव्हा नव्हता. कारण तेव्हा म्हणजे ऐकलं, मूवीजचे जे नवीन खूप फेमस झालेले गाणे ऐकायचो, तेवढ्यापुरती तेवढंच Enjoy इंटरेस्ट. करून बघतो. पण असं गाणं शिकायचंय, गाणं म्हणायचंय असं कधीच मला हे नव्हतं. हा. आणि ते लागलं कसं की 2007 ला इथे आलो आम्ही युएसला. तर अटलांटामध्ये मी जसं सांगितलं कोकमध्ये हा. तिथे हेडक्वार्टरला होतो, तर तिथे एक पाकिस्तानी गृहस्थ होते. ते जवळपास 30 वर्षापासून कोक एम्प्लॉई. बरं. पण त्यांनी, ही वॉज अनमॅरिड, ही नेव्हर मॅरिड. पण आम्ही जेव्हा भेटलो त्यांना, ते ऑलमोस्ट ही वॉज लाईक
60s मध्ये. अच्छा. पण त्यांची एक सवय अशी होती की जे कोणी असे आमच्यासारखे इंडियन कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी थ्रू इंडियन्स जे तिथे आले, इंडियन किंवा पाकिस्तानी, दर 2-3 महिन्यांनी त्यांना घरी बोलवायचे. अच्छा. आणि ते ही यूज टू कुक फॉर ऑल दिस 30-40 पीपल हिमसेल्फ. Wow. आणि व्यवस्थित जेवण. आणि त्याच्यानंतर जेवण झाले, लंच झालं की त्यांच्या बेसमेंटमध्ये जायचं आणि कॅरिओकी म्हणायचं. Okay, बरं. आता ओके. त्यावेळेस दोघं तिघं होते आमच्या इथे जे म्हणायचे, त्यावेळेस चांगले म्हणायचे. आणि आम्हाला काही त्याचं काही गम्य नव्हतं कसं म्हणायचं. ट्रॅक लावलाय म्हणून उगाच गाणं म्हणतोय, तो ट्रॅक चाललाय पुढे मागे, आम्हाला काही नाही. पण तिथे जाऊन जेवायला मिळतं आणि पार्टी होते म्हणून आम्ही जायचो. तर तसं माझं सिंगिंग सुरू झालं. Okay. अँड देन अंटिल 2014 when I came to San Antonio, इट वॉज द सेम थिंग. म्हणजे मला काही त्याच्या व्यतिरिक्त असं सिंगिंगशी हे नाही. अधूनमधून कुठेतरी कॅरिओकी म्हणायचं ते म्हणायचं. इथे आल्यानंतर इथे UTSA ला 5-6 मुलं होते. ते आपल्या मंडळाच्या कार्यक्रमात ते सगळेच असे गाण्याचे कार्यक्रम वगैरे करायचे. त्यातला एक होता तो तबला वाजवायचा, अभिषेक म्हणून एक होता तो बरेच इन्स्ट्रुमेंट वाजवायचा. Okay. त्यांनी एका कुठल्या तरी कार्यक्रमाला, बहुतेक गुढीपाडवाच होता का संक्रांतीच्या, एका महाराष्ट्र मंडळाच्या आपल्या संक्रांतीच्या कार्यक्रमाला त्यांनी म्हटलं. आणि मग हिची ओळख झाली त्यांच्याशी. बरं. तर हिला गाण्यात इंटरेस्ट, त्यामुळे हिनी त्यांची ओळख काढून मग यांचं 3-4 महिने पुढचे UTSA ला जाऊन प्रॅक्टिस करणं सुरू होतं की पुढच्या गुढीपाडव्याला आपण कार्यक्रम करायचा. बरं. आणि मग ते प्रॅक्टिस सुरू होती. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या घरी झाली. आम्ही इथेच राहत होतो अपार्टमेंटमध्ये. Okay. ते त्यांच्याकडे न करता आमच्या अपार्टमेंटमध्ये लास्ट डे म्हणून आमच्याकडे प्रॅक्टिस झाली. आणि मी ऑफिसमधनं आलो. ते ह्यांचं काहीतरी ब्रेक चालू होता, चहासाठी ब्रेक वगैरे घेतला होता यांनी. तर मी आपलं माईक घेऊन काहीतरी म्हंटल मी गाणं. तर यांनी सगळ्यांनी मला मागे लागले आणि दुसऱ्या दिवशी मला कार्यक्रमात उभं केलं गाणं म्हणायला. अच्छा. आणि मला परत जसं ते कॉलेजचा अनुभव होता तसंच झालं. तसंच काहीतरी इथला अनुभव होता की त्यावेळेस शेटगिरींच्या कम्युनिटी ऑफिस आहे, ते तिथे करायचो आपण Okay. सगळे मंडळाचे कार्यक्रम. तर तिथे 70-75 लोक असायचे. हा. पण मला असं म्हणजे कम्प्लीट अंधारी आल्यासारखं, मला काही दिसत नव्हतं समोर कोण बसलंय. परफॉर्मन्स प्रेशर आलं. मी काय म्हंटल मला माहित नाही गाणं, पण मी काहीतरी म्हंटल. आणि मग तिथून थोडं माझं तो स्टेज आवड सुरू फिअर, झाली. आवड गाण्याची सुरू आवड. झाली. आणि मग 2019 पासून म्हणजे रचना आधीच आल्या होत्या, रचना बोडस. पण म्हणजे आम्हालाही माहित होतं की त्या शिकवतात वगैरे. पण 2-3 वर्ष असंच विचार करण्यात गेला. आणि मग 2019 पासून आम्ही रचनांकडे जातो, दोघंही जातो. बुधवारची बॅच आमची. अच्छा. आणि नाव मलाही खूप इंटरेस्ट आलाय गाण्यात. तुमच्या म्हणजे दोघांना मी बघतोच वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही परफॉर्म करता, गाणं म्हणता आणि छान म्हणता. तर ते खूप कौतुकास्पद आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही तुमची इन्व्हॉल्वमेंट, क्रिकेट असो, गर्जना ढोल ताशा असो, BMMच्या मल्टिपल ऍक्टिव्हिटीज असो, आयसाचे इव्हेंट्स असो, किंवा इव्हन आता मला कळलं बंगाल असोसिएशनचं तुमचं कसं काय एवढं, कदाचित तुमचं ते ग्रोईंग अप पिरियड मध्ये तो संपर्क आल्यामुळे एक्झॅक्टली तुमचं ते अटॅचमेंट आहे. पण तुम्ही एवढ्या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये, एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एवढ्या एनर्जीने इन्व्हॉल्व असतात. तर त्याच्या मागचं त्या एनर्जीचं रिझन काय? व्हॉट इज द सिक्रेट? सो आय डोंट नो. म्हणजे सॅन अँटोनियो मध्ये आल्यापासून मी म्हणेन मी माझ्यातही बदल बघितलाय. हा. कारण ती जशी म्हणाली लहानपणाचं, ती म्हणाली हा बोलायचं नाही किंवा म्हणजे आय वॉज शाय, म्हणजे आय वॉज नॉट दॅट. पण कदाचित हेच गाण्याचा जो अनुभव झाला कॉलेजमध्ये, मी जसं सांगितलं की दॅट स्टेज फ्राईट थिंग निघून गेली. ओके. अँड काइंड ऑफ गॉट इंटरेस्टेड की करायला काय हरकत आहे, करून बघायचं असे. आणि मी पडतो, जमायला लागलं की ओके देन इट कंटिन्यूज. सो बाकी म्हणजे ऑर्गनायझेशन बरोबर इन्व्हॉल्वमेंट म्हणजे येस, आता ISA इज ऑल्सो नॉन प्रॉफिट, SAMM इज ऑल्सो नॉन प्रॉफिट. सो नॉन प्रॉफिट ऍक्टिव्हिटीज मध्ये काही ना काही आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं या चालू आहे. आणि BMM मध्येही त्यांनी एक कॅरिओकी इनिशिएटिव्ह सुरू केला होता 4 वर्षापूर्वी. तर आम्ही त्याच्यात जॉईन झालो, मी गाण्यामुळे, की गाणं म्हणायला मिळेल म्हणून जॉईन झालो. पण ते जॉईन केल्यानंतर त्याचा फरक असा पडला की इतक्या लोकांच्या ओळखी झाल्या, नॉट जस्ट इथल्या पण ऑल ओव्हर US. जसं संदीप दीक्षित, ते क्लिव्हलँडला होते, तेही त्या कॅरिओकीमध्ये यायचे. पण आमची ओळख तशी, आणि अशी खूप पूर्ण ऑल ओव्हर US, आधीचे BMM प्रेसिडेंट. सो अशा ओळखी खूप झाल्या आमच्या. आणि देन इट बिकम
आता बीएमएमचं कन्व्हेन्शन आहे, तर जे न्यू जर्सीचं झालं होतं 2022चं, तर मग आमच्या कॅरिओकी ग्रुप मधनं हा तू येतोय का, हा येतोय का, ते येतोय का, असं म्हणजे इट बिकेम लाईक ओके वी आर ऑल मीटिंग. ओके. आणि तशा त्या ओळखी वाढून मग एकदा भेट झाल्यानंतर खूप पर्सनल लेवलचे रिलेशन्स झाले आणि त्यामुळे ते बीएमएम मध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढत गेली माझी. सो आपण आता तुमच्या फूड बिझनेस बद्दल आम्हाला सांगा. आम्हाला माहिती आहे की तुम्ही थोडासा फूड बिझनेस पण तुमचा चालू आहे काही वर्षांपासून, तर त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगा. फूड बिझनेस मी या इंटेन्शननी सुरू केला होता की इथले लहान मुलं टोर्टिया पोळी म्हणून खायचे. अच्छा. हो. तर मला छोटा मुलगा होता, तो डिसेबल्ड होता, तर त्याच्या आईने रिक्वेस्ट केली की तू मला पोळी बनवून देशील का माझ्या मुलासाठी. बरं. तशी सुरुवात झाली. तर मी त्यांना फ्री मध्येच द्यायचे. मी असे ते काही अटलांटाला बिझनेस असतं? नाही इथे सॅन अँटोनियोला आम्ही नवीन आलो होतो तेव्हा. तिने मला रिक्वेस्ट केली की तू मला पोळी बनवून देशील का, आणि तिला असं स्पेसिफिक खूप पातळ पोळी त्याच्यासाठी डायजेशनला इझी पडेल अशी पाहिजे होती. तर तसं सुरुवात झाली. ओके. आणि त्याच्यानंतर मग आमच्या शेजारी एक साऊथ इंडियन फॅमिली राहायची, तर ती बाई तिच्या अरंगेत्रमला तिने मला म्हटलं की तू मला पोळी बनवून देशील का, आणि म्हणता तिने माझ्याकडनं 600 पोळ्या करून घेतल्या. अरे बापरे. तर मग असा बिझनेस सुरू झाला. मग तिथे बिर्याणी पॉटवाला त्या रंगेत्रमला होता, आणि मग त्याच्याकडनं मला बिझनेस मिळाला. एव्हन्स ग्रोसरी आहे एव्हन्स रोडवर, हो, आपल्या तिथे इथे. त्यांनी मग बिझनेस दिला. बरं. आणि शाही ग्रोसरी स्टोर्स आहे स्टोन स्टोन ओकवर, ओकवर. तिथून मिळतं. बिर्याणी बोल ते आहेत, अच्छा. ते पण पोळी ऑर्डर करतात. अरे वा. असं आता 10 वर्ष होत आले जवळपास मी हे काम तुम्ही करते. ते चालू केलं. 2 लेडीज आहेत, त्या जर खूप ऑर्डर असेल तर, जसं लग्नाची ऑर्डर होती आता 2500 पोळ्या होत्या, अरे वा. तर मग आम्ही मिळून केल्यात. मला जितकं झेपेल तेवढं मी करते, बाकीच्या बाकी मी मदतीला येतात हा तुला. ते दोन- येत नाही, पण त्या त्यांच्या घरी करतात. अच्छा. हा, ओके. मग आम्ही सप्लाय. छान छान, खूप छान. सो सुजित, तुम्ही आम्हाला सांगा की आता सॅन अँटोनियोमध्ये पहिल्यांदाच महेश काळे सारखे सिंगर येत आहेत आणि तो प्रोग्राम तुम्ही आयोजित करताय, राईट? एवढ्या लेवलचा प्रोग्राम, मोठा प्रोग्राम, एवढे मोठे सिंगर आपल्याकडे येत आहेत, तर हे सगळं कसं जुळून आलं आणि तुम्ही ते कसं ऑर्गनाईज केलं, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. सो याची सुरुवात म्हणजे एक तर माझा असा अनुभव होता की सॅन अँटोनियो मध्ये जसं तू म्हणाला, म्हणजे मोठे असे आर्टिस्ट कधी आलेले नाहीत. खूप आधी यायचे, कारण माझं बोलणं झालं डॉक्टर कोळींशी, तर ते म्हणाले बरेच आधी 90s मध्ये अनूप जलोटा आणि जगजित सिंग हे सगळे येऊन परफॉर्म करून गेले सॅन अँटोनियोमध्ये? सॅन अँटोनियो मध्ये. अरे वा. पण दोज वेअर लाईक त्यावेळेस पॉप्युलेशन एवढी नव्हती आपली इंडियन पॉप्युलेशन, आणि कोणाच्या तरी जसं डॉक्टर कोळींच्याच घरी बेसमेंट आहे, हो. तर काही प्रोग्राम त्यांच्या बेसमेंटमध्ये झाले. तर असं जे पब्लिक इव्हेंट असतो तसं नाही झालेलं आहे. कोणाच्या तरी घरी किंवा असं छोटे मोठे कार्यक्रम झालेले. तर मला इथे आल्यावरनं तेच हे वाटायचं की आपल्याला प्रत्येक वेळेस ऑस्टिनला जावं लागतं. अरिजित सिंग येतोय, ऑस्टिनला जावा, किंवा मराठी पण. तर हे कुठेतरी हे होतच की सॅन अँटोनियो मध्ये व्हायला आपल्याकडे का पाहिजे. नाही होत? आणि त्या ह्याच्यात म्हणजे असा प्रयत्न असा ऍज सच करत नव्हतो, पण त्याच्यामध्ये एक चांगला फायदा झाला की मी जसं म्हटलं बीएमएम मध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो. तर बीएमएमचे बरेच इनिशिएटिव्ह सुरू झाले होते, आणि संदीप दीक्षित जेव्हा प्रेसिडेंट होते, त्याचं श्रेय परत अपर्णाला जाईल, कारण अपर्णाने त्यांना सुचवलं की आपण महेश काळेंचं किंवा अनिरुद्ध जोशी इथून सुरुवात झाली. अनिरुद्ध जोशी नागपूरला म्हणजे इंडियात असतात, तर त्यांची आपण म्युझिक ऑनलाईन अकॅडमी उघडायची का बीएमएमच्या अंडर. अच्छा. आणि ते बोलता बोलता महेश काळेंशी बोलणं झालं त्यात संदीपचं, आणि महेश काळे म्हणे मी पण करू शकतो, मी करतो अकॅडमी. आणि मग शी टॉक टू महेश काळे, म्हणजे शी वॉज द मेन ओनली कोऑर्डिनेटर, प्रॉब्ली बीएमएम कोऑर्डिनेटर. अजूनही आणि मी एकटीच करते महेश काळेंचं. जे महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक आहे, हा. त्याची मी पूर्ण नॉर्थ अमेरिका स्टुडंट्स हे करते त्यांच्यासाठी coordinator ऍडव्हर्टायझिंग. हा, Advertising. बीएमएम ची मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, बरं. MKSM करता. अच्छा. तर जे आपले मराठी मंडळाचे जे स्टुडंट लोकांना आणि जे शाळेचे विद्यार्थी आहे त्यांना म्युझिक शिकायचं असेल तर बीएमएम MKSM कडनं त्यांना MKS म्हणजे महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक. स्कूल ऑफ म्युझिक, हा, अच्छा. बरं. तिथे ऍडमिशन करता हेल्प करणं, आणि ते बरं. सगळं मी करते. म्हणजे पूर्ण माझ्याकडे आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी. तुमच्याकडे. हा, अच्छा. ओके. तिची अशी ओळख झाली. आणि मग गेलं जे कन्व्हेन्शन झालं बीएमएमचं 2024 मधलं बे एरियामध्ये, ओके. तर तिथे महेश काळे बे एरियामध्येच राहतात. महेश काळे आणि त्यांच्या पत्नी पूर्वा.
तर त्या दोघांबरोबर तिथे आम्ही 3 दिवस जवळपास हिच्यामुळे मला पण कंटिन्युअस त्यांच्या बरोबर वेळ घालवता आला. ओके. ऑलमोस्ट 3 दिवस मी, आणि ते ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. हम्म. म्हणजे ऍक्च्युली एका हॉलमध्ये संजीव अभ्यंकरचा प्रोग्राम होता. अच्छा. तर आम्ही दोघं उशिरा पोहोचलो, तोपर्यंत सगळ्या सीट्स, दोघं म्हणजे मी आणि महेश काळे, आम्ही चालत कुठून तरी दुसऱ्या रूम मधनं आलो आणि इकडे आलो तर सगळं भरलं होतं हॉल ऑडियन्सनी, आणि बसायला अजिबात जागा नाही. तर मागे मी जाऊन भिंतीशी मागे उभं बघू म्हणून ते येऊन माझ्या शेजारी उभे राहिले. मग म्हणे, अरे सुजित, हे आपल्याला नुसतं ऐकायचंय, बघायचं काय, ऐकायचं कानाचं काम आहे, बसू म्हणे आपण इथे. आणि आम्ही चक्क मांडी घालून बसले, ते त्यांना बघून मी पण मांडी घालून बसलो. तर ही इज लाईक व्हेरी डाऊन टू अर्थ, आणि बोलायला असेच, म्हणजे ही डझंट, फ्रँकली. हा, तशी माझी पण ओळख झाली. आणि मग ते अभंगवारी हा कार्यक्रम इंडियात 2 वर्षापासून करतात आहे. अच्छा. आता गेल्या वर्षी तर त्यांचा तो कार्यक्रम म्हणजे कलकत्ता, चंदीगड, आउट ऑफ महाराष्ट्र, कलकत्ता, चंदीगड, कोची, बरोबर. चेन्नई, हैदराबाद, असे म्हणजे साऊथमध्ये जिथे मराठी येत नाही, पण त्यांनी मग तो थोडा चेंज केला की सगळ्यांना अट्रॅक्टिव्ह व्हावा म्हणून. सो ही हॅज इन्क्लुडेड सम हिंदी, आणि त्याच्यात त्यांचा तो टूर झाला, आणि आता ते US मध्ये टूर करायचं आहे त्यांना. आणि ते टेक्सास मध्ये मल्टिपल सिटीज मध्ये करतात का फक्त सॅन अँटोनियो मध्येच त्यांचा होतो यावेळेस? सो जून मध्ये ते, मे आणि जूनच्या 1 तारखेपर्यंत, 3 मे ते 1 जून असे जे काय 4-5 वीकेंड आहेत, तेवढाच त्यांचा टूर आहे. आणि त्याच्यात आय थिंक 13 सिटीज होतात ते टेक्सास मधनं. सो अगेन त्यांनी जेव्हा हे ठरवलं करायचं, तर त्यांनी मला फोन केला की सुजित, तू म्हणाला होता माझा कार्यक्रम करायचा आहे, तर मी तुला आधी विचारतो, कुठल्या मंडळाला न विचारता अरे वा. मी आधी तुला विचारतो, तुला करता येईल का? तर मी म्हंटल, मी म्हंटल होतं, रिक्वेस्ट केली होती, आणि मला अनुभव नसला तरी मी करणार आहे, नक्की करा. प्रयत्न नक्की करीन. सो ही ऑल्सो कोऑपरेटेड, अँड देन छान. वी अग्रीड की इथे सॅन अँटोनियोला, टेक्सासमध्ये फक्त सॅन अँटोनियो, अँड 3 मेला ह्युस्टनला, असे 2च प्रोग्राम आहे. तो आपल्याकडे 4 मेला आहे. आपल्या इथे 4 मेला आहे, दुपारी 4 वाजता. तो सॅम मेंबर्स याची नोट घ्या की आपल्याकडे महेश काळेंचा प्रोग्राम होतोय 4 मेला डॅव्हनपोर्ट हायस्कूल मध्ये होतोय. सो त्याची डिस्क्रिप्शन ऑलरेडी सॅम मध्ये पाठवली होती, पण या व्हिडिओमध्ये पण आम्ही ते अटॅच करू. तर तुम्ही तिकीट्स अजून घेतले नसतील तर त्या प्रोग्रामचे नक्की तिकीट्स घ्या. तो खूप अप्रतिम प्रोग्राम होणार आहे, याच्याबद्दल काही वादच नाही. ते परत एकदा हायलाईट तुम्हाला करून द्यायचं होतं, आणि आपण इंटरव्ह्यू पुढे चालू ठेवूया. तर दादा, आताच मला कळलं की तुम्ही पौरात्याचं पण शिकताय. So, अजून एक नवीन गोष्ट शिकताय. अजून एक एवढ्या नवीन सगळ्या काहीतरी गोष्टी कळलं आम्हाला. सो हे कसं, म्हणजे तिथे आता कसं इंटरेस्ट तुमचा डेव्हलप झाला? पहिले तर ऍक्च्युली पौरोहित्य काय आहे हा, कदाचित सगळ्यांना ते कळणार आहे, तर ते सगळे- थोडंसं सांगा आधी काय आहे. आणि मग सो त्याच्यावर- पौरोहित्य म्हणजे बेसिकली आपल्या इंडियन पुराणोक्त पद्धतीने किंवा वेदोक्त पद्धतीने ज्या पूजा करतो आपण, हा. गणपतीची पूजा, सत्यनारायणाची पूजा, हे सगळं सांगायला जो गुरुजी आपण बोलवतो की गुरुजी तुम्ही या आणि पूजा सांगा, आणि ते पूजा सांगतात, आणि यजमान जे आहेत ते बसतात पूजेला. तर ते सांगता यावं, म्हणजे ते इट्स अगेन त्यांनी शिकलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते सांगता येते पूजा. तर हा जो कोर्स आहे पौरोहित्य, हा तेच आहे की म्हणजे शिकायचं तुम्ही कशी सांगायची पूजा. त्याचे 3 लेवल्स आहे. माझं आता सध्या लेवल 1 चालू आहे, पण आता या क्षणी म्हणजे आमचं सत्यनारायण पूजा, गणपती प्राणप्रतिष्ठा, गणपतीची पूजा, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त एवढं झालेलं आहे, अँड इट्स स्टील गोईंग, म्हणजे चालू आहे. अरे वा. मग तुम्ही पूर्ण 3 लेवल पूर्ण करणार आहात कोर्स? सध्या तरी विचार आहे, पण कसं होतं ते बघू. सो ते पण सर्वांनी लक्षात ठेवा की जर घरी काही पूजा वगैरे करायची असेल आता गणपतीमध्ये, तर आपल्या आता गुरुजी तयार होत आहेत आपल्या सॅम मध्ये. सो ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग इथे आता फॅमिली लाईफ कसं चालू आहे सॅन अँटोनियो मध्ये? तुम्हाला काही फॅमिली बद्दल काही सांगायचं असेल किंवा काही जनरल? फॅमिली छान. मुलगी आहे आम्हाला एक, हा. तिचं ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं, 2 मुली आहेत तिला, ओके. आणि जावई आमचा अमेरिकन आहे, गोरा. हा. तो म्हणजे टिपिकल आहे. अच्छा. हम्म. छान. टेक्सन छान आहे त्यांचं पण आहे. तो टिम्बरलेक कॅबिनेटरीज म्हणून एक कंपनी आहे कॅबिनेटरीज, तिथे कामाला आहे. बरं. आणि मानसी सध्या घरीच असते, कारण लहान मुलगी अजून 5 महिन्याचीच आहे, अच्छा. त्याच्यामुळे ती सध्या घरी आहे. कसं छान म्हणजे चाललंय. ताई, आता तू सॅम मध्ये आपल्या बीओडी मध्ये ट्रेजर म्हणून पण आहेस. हा. So कसं म्हणजे सगळं फॅमिली आणि हे Business. सगळं बिझनेस, आता सगळं. पुन्हा सॅमच्या एवढ्या ऍक्टिव्हिटीज
आणि ती जबाबदारी कसं म्हणजे कसं वेळ काढतेस, कसं मॅनेज नाही, मी वेळ नाही काढत, होऊन जातं ते. हा, म्हणजे आता हे काम करायचं आहे तर मग मी त्यावेळेस ते काम करून घेते असं. म्हणजे मी काही प्लॅन नाही करत, मी कधीच काही प्लॅन नाही करत, पण जी गोष्ट समोर आली ते करते. जसं आता महेशजी येतात इंटरव्ह्यू घ्यायला, किती स्टुडंट्स हे त्यांच्या बरोबर कधी काही हे असतं, मीटिंग्स असतात, त्यांच्या बायको बरोबर कॉल्स असतात, तर मग ते कसं मॅनेज करायचं, कसं ऍडव्हर्टायझिंग करायची, हे सगळं असतं. पण मग जे समोर आलं ते. आता आम्ही आणि अनिरुद्ध जोशींचं सुगम संगीत पण सुरू केलंय BMM थ्रू, तर त्याच्यातही मी आहेच, म्हणजे मीच एकटी व्हॉलंटियर आहे. तर ऍडमिशन्स त्यांचे पण माझ्याचकडे असतात. हा. ते आता आणि म्हणजे सगळ्या मेंबर्सला महाराष्ट्र मंडळातल्या आपल्या सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळ, आणि मला माहित आहे की खूप लोक आहेत जे उत्साही आहेत, गाणं गातात आणि कॅरिओके मध्ये. अनिरुद्ध जोशींचं जे यांनी आता म्हणजे एकच सेशन मागच्या आठवड्यात सुरू झालं, पहिला क्लास, दॅट इज स्पेसिफिकली फॉर सुगम संगीत, कॅरिओके सिंगिंग, म्हणजे नॉन क्लासिकल, म्हणजे हार्डकोर क्लासिकल नाही, ज्यांना म्हणायचं तो शिकवतो की म्हणजे कॅरिओके सिंगिंग त्याची काहीतरी एक पद्धत आहे. बिकॉज तुम्ही ट्रॅकवर म्हणता तर ट्रॅक फास्ट जातो, स्लो जातो, तुमचं कुठेतरी वेगळं जातं, तर ते तो शिकवतोय. दॅट इज म्हणजे मला असं वाटतं की बाकीच्यांनी पण फायदा घ्यावा त्याचा, कारण आपल्या इथे खूप लोक आहे जे म्हणतात गाणं. कॅरिओके सिंगिंग तर खूप लोक करतात, सॅममध्ये खूप लोक करतात, पण त्याचं पण प्रशिक्षण किंवा त्याचंही ट्रेनिंग आहे हे मला सो दॅट इज गुड. आपल्या सॅमच्या आता एवढे इनिशिएटिव्ह सगळे चालू आहेत, त्याबद्दल काय वाटतं, आणि काय तुमच्याकडनं काही ऍडवाइस, काय आपण अजून डेव्हलप करायला हवं काय? याच प्रश्नाला ऍक्च्युअली जोडून मी अजून एक प्रश्न विचारेन, की कारण सुजित तुम्ही प्रेसिडेंट पण होतात राईट ह्याच्या आधी सॅमचे, सो तुम्ही दोन्ही साईडनी बघितलेलं आहे, ऍज अ BOD, ऍज अ प्रेसिडेंट आणि आता जनरल. सो तुमचा एक्सपिरियन्स दोन्ही बाजूनी बघताना काय आहे, काय फीडबॅक आणि सजेशन आहेत, काय चांगलं आहे, कुठे इम्प्रूव्ह करू शकतो काय? नाही, इनिशिएटिव्ह जे वेगवेगळे सुरू झालेत, आणि जयेशचं कॉंग्रॅच्युलेशन्स की त्यांनी ते सुरू केलं. इट वॉज अ व्हेरी गुड आयडिया, कारण काय त्यांनी लोकांना, सगळ्यांना मेंबर्सला कुठे ना कुठे काहीतरी योगदान देण्याचा चान्स मिळतो. जसं आता तुम्ही आज आमचा व्हिडिओ घ्यायला आलात, पण दिस इज बिकॉज तुम्हाला ती आवड आहे कुठेतरी व्हिडिओग्राफी किंवा ह्याच्यात. तर ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे लपलेल्या हे असतात आपले गुण, टॅलेंट्स, ते अशा वेगळ्या वेगळ्या इनिशिएटिव्हनीच बाहेर येणार. सो इट्स अ व्हेरी गुड आयडिया आणि ग्रेट आयडिया. आणि माझ्या वेळेसचं जे तू म्हणतो त्यावेळेस कसं होतं की आपण वी वर स्टील इन अ नेसेंट स्टेज. कारण मी आय थिंक पहिले 2 वर्ष विठ्ठलचे झाले होते आणि मी तिसऱ्या वर्षात मी होतो. सो ऍट दॅट टाइम वी हॅड अ मेंबरशिप, पण म्हणजे एवढी खूप नव्हती, कमी होती. अँड एक सेट प्रकार होता की 4 आपला कार्यक्रम करायचे वर्षाला, जसा वर्षानुवर्ष आपला एक पडलेला होता, ते साधारण चाललं होतं की असं हे 4 कराव्या लागतात. म्हणजे न्यू आयडिया, त्यांनी काहीतरी नवीन चालू केलेलं आहे, इट्स रिअली वर्थ मेन्शनिंग. आणि सगळ्यांचा उत्साह दिसतोच, म्हणजे एव्हरी इनिशिएटिव्ह इज गोइंग ग्रेट. आणि जयेशचा उत्साह तर अनबिटेबल आहे. म्हणजे आणि तुम्ही BODची पण त्याला तशीच नाही, मी रोखून धरते त्याला, नको इथे खर्च नको जयेश, इथे नको, हे असं नको, पण चांगलं करतोय, छान चाललंय. आपण आता एक रॅपिड फायर करूया. हो, ठीक आहे, पटापट उत्तर द्यायची दोघांनी पण. याच्या आवडीनिवडी नको विचारू. फिटनेस कडे जास्त लक्ष कोणाचं असतं? माझं एवढ्यातल्या थोड्यात माझं मी म्हणेन. अच्छा, बरोबर. ओके. आणि घर असं नीट नेटकं स्वच्छ असं नेहमी राहावं असं कोणाला वाटतं? दोघांना वाटतं, पण हा, ते बरोबर. कोण करतं हो ते? कधीतरी मी उत्साहात येतो की हे साफसफाई व्हायला पाहिजे, पण साधारण तीच. येस. खाण्याची आवड जास्त कोणाला? मला डेफिनेटली. पैसे कोण जास्त खर्च करत? मी. सगळे पैसे मीच खर्च करते, हा फक्त कमवायला जातो. सोशल मीडिया कोण जास्त वापरतं? सुजित. आता जर एक गाणं डेडिकेट करायचं असेल ताईला, तर कुठलं कराल? अरे बापरे, लिरिक्सचाच प्रॉब्लेम येतो माझा नेहमीच आहे. गाणं जरी म्हणतो, आय स्ट्रगल विथ लिरिक्स. लक्षात ठेवणं. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में
रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. छान. Nice. मस्त. आता अप्रतिम. तसं. मी नेहमी याला म्हणून दाखवते गाणं, ह्याला डेडिकेट केलं. कभी नीम नीम, कभी शहद शहद, कभी नर्म नर्म, कभी सख्त सख्त, मोरा पिया मोरा पिया मोरा पिया हो. अरे छान अरे छान. वा मस्त. नाईस नाईस नाईस. सो आता हा आपण शेवटाकडे आलेलो आहोत ऑलमोस्ट इंटरव्ह्यूच्या. तर उखाणा अरे देवा. अरे बापरे. आणि तो दोघांनी घ्यायचा. दोघांनाही घ्यायचं. सो मी जसं म्हटलं, मला क्रिकेट लहानपणापासून क्रिकेटची आवड, त्याच्यावरच काहीतरी अच्छा. म्हणतो. छान. हिरव्यागार मैदानावर खेळतो मी क्रिकेट, हम्म. अपर्णाला पाहून पडली माझी विकेट. वा वा. वा, छान. हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, सुजितचं नाव घेते SAMM इंटरव्ह्यूच्या दिवशी. अरे वा. व्हेरी नाईस. छान छान. हे होते सुजित आणि अपर्णा तेलंग. आय एम शुअर की सर्वांना ऐकून खूप छान आणि नवीन नवीन खूप गोष्टी आपल्याला माहितीच होते की ते खूप इन्व्हॉल्व्ह असतात प्रत्येक गोष्टीत सॅम मध्ये, पण आज आपल्याला बऱ्याच काही अजूनही नवीन गोष्टी कळल्या. जसं आता पूजा त्यांनी करायला आता सुरुवात करणार आहेत, गुरुजी होत आहेत दादा आपले, BMMच्या त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कळल्या. असं तुम्हाला कळलंय की अभंगवारी वगैरे या गोष्टींसाठी जर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर हु इज द राईट पर्सन. सो असे हे आपले सुजित दादा आणि अपर्णा ते. आय एम शुअर सर्वांना खूप मजा आली असेल त्यांच्याबद्दल जाणून घेऊन. मी सोनाली ब्रीद पुन्हा पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला भेटते. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.